उल्हासनगर महापालिकेच्या महापौर अश्विनी निकम यांचा जनता दरबार सोमय्या सभागृहात भरवण्यात आला होता आणि या जनता दरबारात सीमा अहुजा ही महिला संतप्त झाली। तिनं नगरसेवकांच्या कुटुंबासह गुवाहाटी दौऱ्यावरून महापौरांना प्रश्न विचारला, त्यामुळे जनता दरबारात मोठा गोंधळ उडाला। गुवाहाटी दौऱ्याला जो 65 लाख रुपये खर्च झाला त्याचा हिशोब द्या। नगरसेवकांसह त्यांचे कुटुंब या दौऱ्यासाठी कसे काय जाऊ शकतात? त्या ठिकाणी विविध फिल्मी गाण्यावर नगरसेवकांनी रील्स बनवले। ते 7 स्टार हॉटेलमध्ये राहिले असा आरोप सीमा अहुजा यांनी केला। त्यांच्या या प्रश्नाला सभागृह नेते उत्तर देत असताना मी महापौरांना प्रश्न विचारला, तुम्ही का बोलता असं म्हणत महिलेनं आक्षेप घेतलाय। त्यामुळे एकच गोंधळ उडाला आणि त्यामुळे सुरक्षा रक्षक आणि पोलिसांना पाचारण करण्यात आलं। मात्र गोंधळ काही थांबला नाही। प्रश्न विचारणाऱ्या सीमा अहुजा या महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष असून त्यांनी केवळ राजकीय स्टंटबाजी केली असा खुलासा महापौर आणि शिवसेना नेत्यांनी केलाय। माझा एकच प्रश्न होता, तुम्ही गुवाहाटीला गेले होते, नगरसेवक गेले होते, त्यांच्याबरोबर त्यांची फॅमिली गेलेली, 65 लाखचा जो खर्च झालाय त्याचा हिशोब मला फक्त पाहिजे होता। तर त्यांना उत्तर देता येत नव्हतं। का देता येत नव्हतं माहिती नाही। ते महापौर उत्तर नाही देत होते। त्यांच्या ज्या बाजूला होते ना ते कोण होते मला माहिती नाही, त्यांना मला ओळखायचं पण नाही आहे। त्यांनी उत्तर दिलं की असं झालं तसं झालं। तर पण तुम्ही मग हा जो बोर्ड आहे ना, एक मिनिट जरा साईडला व्हा तुम्ही, हा जो बोर्ड आहे ना महापौर, हे कशाला लिहिलंय? दिलं नाही सो अँड सो उत्तर देणार आहे। महापौरचं नाव का लिहिले तिथे? उत्तर महापौर देणार आहे ना। महापौरने मला काही उत्तर दिले नाही, उलट मला सांगितलं की मी बाईट दिले। मी ते पण सांगते बाईटमध्ये काय दिलेलं आहे। मॅडम बोलतात की आम्ही साध्याशा हॉटेलमध्ये राहिलो होतो, पण असं नाही झालेलं आहे। चांगल्या 5 स्टार नाही तर 7 स्टार हॉटेलमध्ये ते राहिलेले आहेत। तिथे त्यांनी मस्त एन्जॉय केले, रील्स बनवलेले आहेत, मस्त बसमधून उतरतात त्यांच्या रील्स बनवलेत। तर हे प्रशिक्षण असतं का? याला प्रशिक्षण बोलतात का? नाही ना। दुसरी गोष्ट, प्रशिक्षणासाठी जिथे गेले होते ना गुवाहाटीला, त्या दरम्यान तिथे वादळ आलं होतं। आता एवढं मोठं वादळ असताना सुद्धा तुम्हाला प्रशिक्षण देणारे टीचर कुठे होते मला सांगा ना। आपल्या इथं असा हवा पाणी बदलला, जास्त पाऊस आला तर आपण प्रशिक्षण घेऊ का? नाही घेणं। मग तुम्ही प्रशिक्षण कसलं घेतलं? त्यांना मी यापूर्वीही त्यांना काही मी पूर्ण मीडियाला त्या संदर्भात मी उत्तर दिलेलं आहे आणि मला जास्त महत्त्वाचं वाटलं नाही त्यांना इथं उत्तर देणं, का तर मी त्या संदर्भात पहिले उत्तर देऊन झालेलं होतं। हा जनता दरबार होता, जनतेच्या समस्या ऐकण्यासाठी मी इथे बसलेली आहे, ना की कुठल्या राजकीय पक्षाच्या समस्यांसाठी मी इथे बसलेली आहे। मी जनतेसाठी इथे बसलेली आहे। हां, तो एक निव्वळ पॉलिटिकल स्टंट होता। स्टंटबाजी करना, स्टंटबाजी करके कि सभागृह नेता उत्तर क्यों दे रहा है, महापौर ही उत्तर दे, ऐसा नहीं होता है। महापौर जब जनता दरबार लगाती है तो उसका उत्तर अधिकारी देते हैं, काम अधिकारी करते हैं। शासन और प्रशासन मिलकर के समस्याओं का निवारण करते हैं। ये कोई जरूरी नहीं है कि हर क्वेश्चन का उत्तर महापौर ने देना चाहिए। कभी मैं उत्तर दूंगा, कभी हमारे सभागृह नेता देंगे, दूसरे लोग दे सकते हैं। तो ऐसे स्थानों पर पॉलिटिकल स्टंटबाजी नहीं करनी चाहिए।